आंदोलनाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल ते विधान भवन असा पायी मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पनवेलमध्ये आंदोलन चिघळले। लोकनेते दिबा पाटील प्रेमी नामकरण संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात खासदार बाळामामा पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील सहभागी झाले होते। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत पोलिसांच्या वाहनांचा मार्ग रोखला। आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। या गोंधळात 2 महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांना उचलून वाहनांमध्ये बसवत ताब्यात घेतले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।